पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद महाराज की जय. ब्रह्मलीन सद्गुरु हरिभक्तिपरायण तुकाराम सुखदेव गायकवाड यांच्या महानिर्वाणानिमित्त अनुभवामृत ग्रंथ पारायण सोहळा अध्याय पहिला. शिवशक्ती म्हणजे देव आणि देवी जगाचे मूळ कारण असून त्याला उपाधी नाही. अशा प्रकारच्या शिवशक्तीला संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी नमस्कार केला. आपले एक पण न मोडता स्वतःच्या स्वरूपावर प्रेमाच्या एका लहरीत अर्धनारी नटेश्वराच्या सारखा हा ईश्वरच शक्तिरूप होतो. ही दोघे एकमेकांची रूपे प्रेमभराने आत्मसात करतात. मग द्वैत शिल्लक राहत नाही. पुन्हा क्रीडेसाठी वेगळे होतात. प्रकृती आणि पुरुष सर्वशः एक आहेत असे म्हणणे खरे नव्हे. तसेच ती दोन आहेत असं म्हणू तर दोन म्हणणे इतकी ती दोन नाही. दोघेही रूपाने आकाराने कशी काय आहे काही उलगडत नाही. स्वतःच्या सुखात रममाण होण्याची यांना इतकी गोडी आहे की विलासासाठी आपल्याच अधिष्ठानावर स्थिर राहून कौतुकानेही आपले एकपण भंग होऊ देत नाही. एकमेकापासून दूर होण्यास हे नाखुश असतात. जगा एवढे थोर बाळ झाले तरी दोघे प्रेम बिघडू देत नाहीत. वियोगाचे त्यांना भय नाही. चराचर सृष्टी आपल्यापासून झाल्याचे पाहूनही प्रकृती पुरुष हे जग हा आपल्याशिवाय अन्य पदार्थ आहे असा विचार अंगाला लागू देत नाही. ती दोघेही एकाच प्रकाशाने प्रकाशतात, एकाच अधिष्ठानावर राहतात, अनादी कालापासून एकपणाने राहत आहेत. प्रकृती पुरुषामध्ये आपल्याला भोग व्हावा या इच्छेनं स्वतः भेद द्वैत शोधण्याकरिता गेला, पण त्याला द्वैत तर सापडलेच नाही. उलट आपल्या कीर्तीला लाजून त्यांच्या ऐक्य रसामध्ये तो बुडी देतो. म्हणजे भेदच अभेद होऊन जातो. ज्या देवाच्या योगाने देवीला पूर्णपणा आला व जिच्याशिवाय त्याला गोसावीपणा नाही, काय आश्चर्य सांगावे. ही प्रकृती पुरुषे परस्परांची उपजीव आहेत. या दोघांच्या गोडीतील ऐक्याचे वर्णन काय करावे. ही दोघेही त्रैलोक्यात ओतप्रोत भरलेली असून परमाणूमध्येही मोठ्या आनंदाने नांदत आहेत. जी परस्परा वाचून गवताच्या काडीचीही उत्पत्ती करत नाही. ही दोघे एकमेकांना जीवकी प्राण आहेत. घरादारात
मोजकी दोघेच आहेत, म्हणजे सर्व जगत प्रकृती पुरुषांनी व्यापलेले आहे. त्यात जेव्हा पती बिछाण्यावर जातो तेव्हा प्रकृती कुटुंबपणाने जागी असते. या दोघांमध्ये एखादी कदाचित निद्रेतून जागे झाले तर संसार नाहीसा होतो व केवळ स्वरूप मात्र शिल्लक राहते, दुसरे काही नाही. येथे प्रकृती पुरुष आपल्या स्वरूपाचा लय शुद्ध ब्रह्म स्वरूपात करतात व तीच व्यवहाराकरिता अर्धी अर्धी होऊन भेद दाखवतात. जी परस्पर एकमेकास विषय विषयी भावाने आहेत, तसेच जी दोघे एकमेकांमुळे आनंदी आहेत. सर्व जगतात स्त्री पुरुष या नामभेदाने एक शिवच नांदत आहे. त्रैलोक्य यांच्या अर्ध्या भागाने भरलेले आहे. टिपऱ्या 2 पण नाद 1, फुले सजातीय 2 पण सुगंध 1, दिवे 2 पण प्रकाश 1, ओठ 2 पण बोलणं 1, डोळे 2 पण दृष्टी 1. तसे सृष्टीमध्ये प्रकृती पुरुषांची व्याप्ती आहे असे म्हणावे मात्र, पण तत्वतः विचार केला एकच शिव व्याप्त आहे. आपल्या अनादि स्थितीत द्वैताभास दाखवून प्रकृती पुरुष रूप मेहून आपल्या वास्तव स्वरूपाचा अनुभव घेत आहे. शिवाच्या सत्तेशिवाय ज्या शक्तीला पतिव्रतापणा नाही आणि जिच्या वाचून शिवाला सर्व कर्तेपणा नाही, पुरुषाच्या ठिकाणी जे ज्ञान आणि जी सत्ता आहे तेच ज्ञान आणि तीच सत्ता प्रकृतीमध्ये आहे. कोणती याचा निवाडा करता येत नाही. गुळ आणि त्यातील गोडी, कापूर आणि त्यातील सुगंध यांचा निवाडा करावयास गेले असता निवाडाच पांगळा होतो. निवाडा स्वरूपे करून उरत किंवा राहत नाही. दिव्याचा सर्व प्रकाश ग्रहण करू गेले असता दिवाच हाती येतो. त्याप्रमाणे शक्ती स्वरूपाचा विचार करू गेले असता शिवाचीच प्राप्ती होते. सूर्याच्या ठिकाणी प्रभा शोभते आणि प्रभेला अधिष्ठान सूर्यच आहे. तसा भेद नाहीसा होऊन एक प्रभा शोभते. किंवा ज्याप्रमाणे बिंब प्रतिबिंबाचे द्योतक म्हणजे दाखविणारे आहे व प्रतिबिंब बिंबा एवढेच असते, प्रकृती पुरुष अशा द्वैतामिशाने एक परमात्माच विलास करत आहे. सर्व शून्यांचा म्हणजे सर्व दृश्य पदार्थांचा निषेध करून ज्या परमात्म्याचा निषेध सांगितला नाही असा जो परमात्मा, तो सर्व शून्यांचा निष्कर्ष म्हणजे परमावधी होय. त्या परमात्म्याला ज्या बाईने पुरुषत्वाला आणले त्याच नवऱ्याच्या सत्ता विशेषाला घेऊनच तिला शक्तिपणा आला. ज्या प्रकृती वाचून शिवाच्या ठिकाणी शिवपणा नाही अशा त्या प्रकृतीला शिवाने निर्माण केले, म्हणजे आपल्या ठिकाणी धारण केला. ज्या प्रकृतीने आपल्यापासून आकाशादी सर्व संसाराची उत्पत्ती केली आणि आपल्याच कर्तृत्वाने ईश्वराला ऐश्वर्याला आणून आपली स्वतःची सिद्धी आपणच केली. नामरूप शून्य परमात्मा आपला पती आहे हे पाहून प्रकृतीला लाज वाटली आणि मग तिने नामरूपात्मक जगत हाच कोणी एक मोठा अलंकार आपल्या स्वतःच्या ऐश्वर्याने बनवला. ज्या परमात्म्याच्या ठिकाणी ऐक्याचा सुद्धा दुष्काळ आहे
त्या ठिकाणी त्या भाग्यवान बायकोने आपल्या सहज लीलेने बहुपणाचा सोहळा दाखविला. या प्रकृतीने आपल्या अंगाची आठणी करून परमात्म्याला उत्कर्षाला आणले खरे, पण आपल्या स्वरूपाचा संकोच करून घेतला आहे. म्हणूनच ती जगात नांदत आहे. प्रकृतीला पाहण्याच्या इच्छेने पुरुष द्रष्टा बनतो, म्हणजे दृष्ट तो दशेला येतो आणि ती दिसली नाही तर उभ्या उभ्या अंग टाकतो. पत्नीच्या पिढेनं पती जगा एवढी मोठी उपाधी आवरणारा होतो आणि तिच्या वाचून उघडा दिसतो. माया नाहीशी झाल्याबरोबर जीवेश्वरादी सर्व जगत नष्ट होते व परमात्मा शिल्लक राहतो. आपल्या स्वरूपानंदाने परमात्मा इतक्या सूक्ष्म भावाला येताने दिसतो, म्हणजे सामान्य रूपाने सर्व व्यापक होऊन प्रकृतीच्या शोभेने विश्वरूप बनतो. ज्या प्रकृतीने वेदरूपी पक्वान्नाच्या भोजनाकरिता पुरुषाला जागा केला, पण तो जागा झाल्याबरोबर वाढणारी सुद्धा विश्वरूपी सर्व पक्वान्ने खाऊन टाकून तृप्त झाला, म्हणजे शुद्ध ब्रह्मस्वरूपाने शिल्लक राहते. पुरुष निजला असता प्रकृती चराचर जगताला प्रसवते आणि ती लयाला गेली म्हणजे त्याचा पुरुषपणा राहत नाही. पुरुष हिच्याकरिता विशेष रूपाचे निरोधन घेतो, तेव्हा तो विशेष रूपाने कळून येत नाही. परस्परांना प्रकाशित करणारे हे दोन आरसेच आहेत. सारांश: पुरुषाचे ज्ञानस्वरूप प्रकृतीच्या सत्वगुणामुळे प्रतीत होते आणि प्रकृतीचे अस्तित्व पुरुषाच्या सत्तेने उपलब्ध होते. हिच्या संबंधानेच शिव आपला आनंद आपण भोगतो आणि ती नसेल तर याला आपला आनंद भोगता येत नाही. पुरुषाला शोभा होण्यासाठी प्रकृतीचे स्वरूप धारण आहे. प्रकृतीला शोभा आणतो तो परमात्माच. शिव व शिवा एकत्र होऊन द्वैताचा विलास करतात. वायूसह त्यांच्या गतीचे ग्रहण होते, अथवा सोन्यासह त्यांच्या कांतीचे ग्रहण होते, किंवा कस्तुरीसह गंध, उष्णतेसह अग्नी याचे ग्रहण होते. तसे प्रकृतीसह वर्तमान केवळ शिवच असतो. सूर्याच्या घरी दिवस व रात्र गेली तर दोघेही नाहीसे होतात. तसेच प्रकृती व पुरुष हे दोघेही अधिष्ठानाच्या ठिकाणी नाहीतच. प्रणव म्हणजे ओंकार, त्यातून निघणाऱ्या जगताची ही दोघे वैरी आहेत. यांच्या वास्तव स्वरूपाच्या विचारापुढे जगाचे अस्तित्व टिकत नाही. यापेक्षा अधिक काय सांगावे. नामरूपात्मक जगत हाच कोणी एक द्वैतरूपी शिरा, तो खाऊन टाकून अवशेष परमात्म तत्व प्रकट करणाऱ्या या शिवशक्ती दाम्पत्याला माझा नमस्कार, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. प्रकृती पुरुषाच्या आलिंगनामध्ये म्हणजे अधिष्ठान स्वरूपात दोघेही विरून जातात. मग सर्व अज्ञान निवृत्त होते. केवळ स्वरूपे करून ज्ञानच म्हणजे परमात्मा उरतो. प्रकृती स्वरूपाचा विचार करू गेले असता गंगा समुद्रासह जशी प्रलयकात लीन होते, तशी परेसह वैखरी वाणी लयाला जाते. वायू आकाशात स्वतःच्या गतीसह नाहीसा होतो. प्रलयकाली वाढलेल्या तेजात प्रभेसह सूर्य नाहीसा होतो. त्याचप्रमाणे प्रकृती पुरुषांच्या यथार्थ स्वरूपाचा विचार करताना पाहणारा व पाहणे दोघेही नाहीशी होतात. अशा अंतर्बाह्य व्याप्त प्रकृती पुरुषांना मी वंदन केले. प्रकृती पुरुषांच्या यथार्थ स्वरूपाचा विचार करताना जे जाणून घ्यायचे त्याचे ज्ञान होत नाहीच. उलट
जाणणारा मात्र स्वरूपाचा नाश करून घेतो. भेदशून्य प्रकृती पुरुषांना वंदन करणारा, मी त्यांच्याहून निराळा राहिलो तर लिंगभेद करायला मला दुसरीकडे जाण्याची आवश्यकता काय? सुवर्णाहून भिन्न न होता अलंकार सोन्याशी एकरूप असतो, तसे प्रकृती आणि पुरुषाशी एकरस होणे हेच त्यांना माझे वंदन होईल. वाणीने वाणी असा शब्द उच्चारा. शब्द दोन दिसले तरी वाणीला भेदाला स्पर्श होत नाही. गंगा समुद्राला मिळाली या वाक्यानं स्त्री पुरुष नामाचा भेद दिसला तरी पाण्याच्या ठिकाणी भेदाचा स्पर्श तरी होतो का? नाही. प्रकाश व प्रकाश ही दोन्ही सूर्याच्या ठिकाणी दिसली तरी सूर्याच्या एकत्वाची बाधा होत नाही. चंद्रबिंबावर चांदण्यांचा प्रकाश पडला तरी तो चंद्राहून निराळा आहे का? अथवा आम्हास फक्त दिवस हवा, प्रकाश नको असे म्हणणाराला प्रकाशाहून दिवा भिन्नपणाने शोधता येईल काय? नाही. मोत्यावरील तेज जसे त्याच्यावरच राहते, उलट ते त्याला अधिक शोभा मात्र आणते. आकार, उकार, मकार या तीन मात्रांनी प्रणवांच्या चिरफळ्या केल्या असे म्हणावे का? अथवा देवनगरी भाषेत न असा ए लिहितात त्यामुळे न अक्षर सिद्ध होते असे म्हणायचे की त्याचा भेद होतो असे म्हणायचे. आपल्या एकत्वाला धक्का न लागता जर शोभेचा लाभ होत असेल तर पाण्याने आपणावर उठणारी तरंग हीच पुष्पे, त्यांचा वास का न घ्यावा? पुरुषाहून प्रकृती निराळी न होता मी त्यांना वंदन केले. असा हा माझा वंदन करण्याचा सोहळा आहे. मुखाचे प्रतिबिंब हर्षाच्या त्यागाने मूळ बिंबाशी म्हणजे मुखाशी ऐक्य पावते, किंवा वायू वाहण्याच्या थांबल्याबरोबर तरंग पाण्यात बुडी मारतात, पाणीरूप होतात. झोप संपताच लगेच आपल्याला आपलेपणाची प्राप्ती होते. त्याचप्रमाणे जीवपणाच्या उपाधीचा त्याग करून मी प्रकृती पुरुषांना वंदन केले. मिठाने मीठपणाचा लोभ सोडल्यावरती समुद्रा एवढे होते, त्याचप्रमाणे अहमपणा सोडून मी प्रकृती पुरुष स्वरूप झालो. केळीचे सोपट काढले की त्यातील आकाश म्हणजे वायू आकाशरूप होतो, त्याचप्रमाणे प्रकृती पुरुषांशी मी अभिन्न त्यांना अशा प्रकारे वंदन केले. याप्रमाणे श्रीमद अमृतानुभव ग्रंथातील शिवशक्ती समावेशन नावाचे पहिले प्रकरण समाप्त झाले.